माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये महाराजांची, मी त्यांना भेटणार आहे या संदर्भामध्ये। पण अजून आपले नाशिक वगैरे त्यांची जी मागणी आहे तिथले तिकीट वाटप काही झालेलं नाही, कुठल्या पक्षाला सुटणार, कोण उमेदवार असणार हे अजून काही ठरलेलं नाही। पण मला वाटतं आम्ही त्यांच्याशी बोलू, कारण शेवटी ते आमच्याच मताचे आहेत, महाराज आहेत, त्यांचा मोठा जनाधार त्या ठिकाणी आहे, हे तर कोणी नाकारू शकत नाही। मी पण अनेक वेळा त्यांना भेटलोय, मी पण त्यांचा अनुयायी तसं बघितलं तर कुंभमेळ्यापासून त्याच्या आधीपासून। त्यामुळे मला वाटतं आम्ही त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडू। मी सांगितलं ना आपलं की जागा वाटपाच्या संदर्भात पार्लमेंटरी बोर्ड काम करत आहे, काही ठिकाणी एक दोन ठिकाणी कुठे काही असेल काही ठिकाणी अडचण, तर त्या संदर्भामध्ये शेवटी निर्णय होईल। पण 90% जागेचा निर्णय आता आमचा झालेला आहे। म्हटलंय की काही थोड्याफार कुरमुरे आमच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या पक्ष आहेत, आमचे 3 पक्ष आहेत, 4 पक्ष आहेत, काही घटक पक्ष अजून छोटे पक्ष आमच्यामध्ये आहेत। मला असं वाटतं की एकदा सगळं हे चित्र स्पष्ट झालं, एकदा तिकीट वाटपामध्ये जागा वाटपामध्ये आमचे नेते अडकलेले आहेत, तिथे आपण बघतात दररोज कसे वाटाघाटीवरून थोडंसं काही कोणाची मागणी ही आहे ती आहे, हे सोडा ते सोडा। मला वाटतं एकदा पार्लमेंटरी बोर्डाने आज उद्यापर्यंत निर्णय केला की आम्ही सगळे आमचे नेते मोकळे होतील, आणि त्यानंतर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत वादविवाद आहेत, कुठे नाही असं कुठला जिल्हा नाहीये। पण मला असं वाटतं की सगळे नेते बसून एकत्रितपणे सगळ्यांना तिथल्या स्थानिक नेत्यांना बोलवून हे वाद त्या ठिकाणी मिटवतील, आणि एक मोठा ऐतिहासिक विजय हा महाराष्ट्रामधून लोकसभेला आम्ही देऊ। घटक पक्ष त्यांच्यावरती नामुष्किल आलेली की त्यांच्या पक्षांमध्ये वाद असल्यामुळे अनेक उमेदवार जे ते बदलण्याची परिस्थिती ती भाजप आणि महायुतीवरती येण्याची शक्यता आहे। कुणाल पटलांना सांगा, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही तुमच्या पक्षाचं काम व्यवस्थित करा, जोरात करा, प्रामाणिकपणे करा, तुमची जागा निवडण्याचा प्रयत्न करा ना। तुमच्याकडे जागा निवडून येते त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये। मला वाटतं आमच्यातल्या भानगडी बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षातल्या भानगडी बघा, तुमचे काय वाद चालले ते बघा, तुमच्या आपसामध्ये महायुतीत काय वाद चालले, तुमच्या पक्षांतर्गत काय वाद चालले ते तुम्ही बघा। आमची सीट आम्ही मोठ्या संख्येने 3 लाखाने त्या ठिकाणी निवडून आणणार आहोत। मागच्या वेळी मोठं मताधिक्य डॉक्टर भामरे साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे, यावेळेला तेच उमेदवार त्या ठिकाणी आहेत। तुम्ही आमची काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी करा, स्वतःचा उमेदवार कसा निवडून येईल ते बघा। मी सांगितलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये 8च्या 8 जागा एकही कमी होणार नाही। 2 सेनेच्या आहेत किंवा आता म्हणजे ज्या असतील, पण 6 जागा आमच्या त्या ठिकाणी आहेत। या 6च्या 6 जागा भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या 2 जागा, या सगळ्या जागा आमच्या 100% निवडून येतील। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला 100% निकाल कुठला असेल तर तो उत्तर महाराष्ट्राचा असेल। परंतु रामदास आठवलेंकडून त्यांना विरोध केला जात आहे, काय विषय नाही, रामदासजींनी त्यांना कुठे विरोध केलेला नाहीये। त्यांनी फक्त असं म्हटलं की हे आल्यामुळे आमचा थोडासा नफा थोडा कमी होईल, म्हणजे वाटाघाटीमध्ये आम्हाला हिस्सा कमी मिळेल असं त्यांनी मिश्किलपणे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। भाजप पण दावा करते, शिंदेगड पण दावा करते, नेमकं हा जागेचे तिढा नेमकं कधी सुटणार? पार्लमेंटरी बोर्ड आमचं त्या संदर्भात निर्णय करत असतं। आता बहुतांशी 90% 95% जागेचा तिढा सुटलेला आहे। काही ठिकाणी अजून असेल की आम्हाला का तुम्हाला, तुम्हाला का आम्हाला, किंवा उमेदवाराच्या बाबतीमध्ये, तर मला असं वाटतं आज उद्यामध्ये 2-3 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी सुटेल। आपल्या समोर उमेदवाराची यादी त्या ठिकाणी येईल, पक्षाची यादी सुद्धा त्या ठिकाणी येईल। सहन करावं लागणार आहे आणि भाजपमध्ये येणार आहेत। कोणी म्हटलं? रावसाहेब दानवे। आता रावसाहेब दानवेचे नेते आहेत, त्यांच्याकडे काही माहिती नक्की असेल। माझ्याकडे ज्या वेळेला माहिती होती त्यावेळेला मी सांगितली तुम्हाला, आणि ते लगेच तसं घडलेलं आहे। मी काही जे सांगितलं ते सत्य, आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की अजून एक 4-8 दिवस थांबा। खूप मोठे नेते दानवे साहेब म्हणतात ते खरं आहे, त्याला तथ्य आहे। अनेक नेते आता या ठिकाणी मुख्य प्रवाहात यायला तयार आहे, मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते भारतीय जनता पक्षामध्ये, आमच्या मित्र पक्षांमध्ये यायला तयार आहेत। थोड्या दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये पुन्हा आपल्याला त्या संदर्भात ती माहिती मिळेल। मी सांगितलं ना आपल्याला की इथे लोकांची मानसिकता तयार झालेली आहे। लोकांनी ठरवलेलं आहे, मतदारांनी ठरवलेलं आहे की मोदींना पुन्हा या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचं आहे, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे, विश्वगुरु करायचं आहे, आणि तो फक्त एकच नेता करू शकतो, आणि तो म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी। त्यामुळे कोण काय म्हणतंय, कोण कोणाचा प्रचार करतंय, लोक फारसं त्यांना महत्व देणार नाही। चांगला आहे, त्यांनी प्रचार केला तर समजा त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना कामात येईल, त्यांना नाही मिळालं तर दुसऱ्या उमेदवार आमच्या मित्र पक्षाच्या कामात येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत। शेवटी ते उभे राहिले तर भाजपचे 3 आमदार आहेत, महापालिकेमध्ये आमचे 68-69 उमेदवार आमचे नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आहेत ना। नाशिक शहरात 3 आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघात ते सगळे 100% भाजपचेच आहेत, आणि त्यामुळे आमचाही उपयोग त्यांना होणार आहे, त्यांचा उपयोग आम्हाला होणार आहे। आम्ही सगळे एकत्रितपणे लढणार आहोत। त्यामुळे कोणी काही प्रचार केला, पण तिकीट मिळाल्यावर सगळे एक दिलाने एक मताने आम्ही काम करणार आहोत।
झालेला आहे त्या सांगलीच्या वादाचे पडसाद कोल्हापूरमध्ये पण उमटले. शिवसेनेने शाहू महाराजांचा प्रचार थांबवण्याचा वरतून सूचना दिलेल्या आहे. काय सांगायला नाही, मला त्यांच्याबद्दल काही माहित नाही, पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की जोपर्यंत निवडाचा मैत्रीपूर्ण लढत करा. आता हा त्यांचा प्रश्न, त्यांनी काय करावं नाही करावं, पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल ते सहजासहजी एकत्र राहणार नाहीत. त्यांच्यामध्ये वाद होतील. समजा वाद झाले नाही झाले, ते एकत्र जरी लढले तरी यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रतिसाद मिळणार नाही. लोकांनी ठरवून टाकलेलं आहे, जनतेने ठरवलेलं आहे, मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे की आता पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक खासदार आम्हाला निवडून द्यायचे आहेत आणि जनतेला निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे त्यांनी युती त्यांची राहिली, महायुती राहिली नाही राहिली तरी त्याचा फार फरक पडणार नाही. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कसा दौरा असणार आहे? नाही, त्यांचा दौरा मला वाटतं की जास्तीत जास्त सभा ते घेतील. माननीय नड्डाजी आहेत, माननीय आमचे अमित भाई आहेत, माननीय आमचे अनेक मोठे नेते आहेत, चांगले वक्ते आहेत. त्यांचं नियोजन आमचं त्या ठिकाणी वरतून दिल्लीहूनच त्या ठिकाणी होईल. आणि मला वाटतं मोदीजी तर सगळ्यात जास्त सभा, रेकॉर्ड ब्रेक सभा या मोदीजींच्या या ठिकाणी होतील, कारण त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून जसं वरून ठरेल तसं त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या समोर येईल. निघणार आहे का, काय विषय नेमका? मागे सरकार बाकीचे नाही, आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही आहेत. ही क्लस्टरची बैठक आज होती या ठिकाणी. मी क्लस्टर प्रमुख म्हणजे धुळे, नंदुरबार, रावेर, जळगाव 4 मतदारसंघाचा मी क्लस्टर प्रमुख या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांची बैठक व्हावी म्हणून मी या ठिकाणी नंदुरबारला आलेलो आहे. आज सगळ्या कार्यकर्त्यांची मनमोकळी चर्चा व्हावी आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. पण इथे आपण जे म्हणालात की इथे कुठेतरी वादविवाद मिटावे, तर इथे कुठेही वादविवाद नाही आहेत. तिकीट हिनाताईंचं नक्की झालेलं आहे. सगळेजण पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी बोलू. काही छोटेवार कुरबुरे असतील तर आमचे नेते त्यांची समजूत घालतील. आणि राज्यभर सगळीकडे चाललेलं आहे, इथे चाललेलं असं नाही आहे. राज्यभर त्या ठिकाणी जोपर्यंत आता एकदा फॉर्म भरला जात नाही तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यामध्ये समन्वय व्यवस्थित आहे. नसेल काही ठिकाणी काही असेलही काही वादविवाद तर तो या ठिकाणी मिटवला जाईल.